नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मोठी सुरक्षेत चूक झाल्याचं समोर आलेलं आहे. शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक व्यक्ती शहा यांची सुरक्षा भेदत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शहा आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती. आंध्र प्रदेशमधल्या खासदाराचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत पवार असं या 32 वर्षीय व्यावसायिकाचं नाव आहे. हेमंत पवार मूळचा धुळ्याचा असून एका खासदाराचा पीए असल्याचा दावा करतोय. त्याला मंत्र्यांची भेट घेत त्यांच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा होती. प्रसिद्धी किंवा फायद्यासाठी हे फोटो तो वापरणार होता असा संशय आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा आपल्या सोबत आहेत सध्या. प्रीती मॅम, अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेत ही इतकी मोठी चूक झाल्याचं आता समोर आलेलं आहे. काय सांगता येईल याबद्दल? ही जी मोठी चूक आहे ते जेव्हा आले होते इकडे लालबागच्या राजाला गेले होते तेव्हा हा जे माणूस आहे हेमंत पवार तो मूळ निवासी आहे धुलेचा आणि तो स्वतः असं सांगत होता ते आंध्र प्रदेशचे सांसद जे आहे त्यांच्या पीए आहे आणि असं सांगून तो आतमध्ये गेला होता. आणि त्यामध्ये सिक्युरिटी भरपूर चूक झाली. जेव्हा पोलिसांना कळलं तेव्हा त्यांना अरेस्ट केलेला आहे आणि आता जो आहे ते पोलीस कस्टडीमध्ये आहे. तो हेमंत पवार नावाचा जे माणूस आहे तो स्वतःला असं सांगत होतं की मी पीए आहे, बीजेपी सांसदांच्या पीए आहे म्हणून तो आतमध्ये घुसला होता. जेव्हा पोलिसांना कळलं की हा माणूस जो आहे ते मुंबई बीजेपीचा नाही आहे म्हणून त्यांना अरेस्ट केलेली आहे. प्रतिमा, पोलिसांनी अरेस्ट तर केली आहे, पण कोणत्या स्वरूपाची कारवाई आता या व्यक्तीवर होणार आहे त्याबद्दलची काय माहिती? त्यांनी जे कॉन्वॉय होतं त्यामध्येच तो घुसला होता आणि त्यांच्या सोबत ते आतमध्ये गेला होता आणि त्यांच्या हातात त्यांनी एक घंटी ठेवली होती आणि जेव्हा ते लालबागच्या दर्शनाला गेले होते अमित शहा तेव्हा त्यांच्यासोबत तो आतमध्ये गेला होता. आणि आता जे आहे पोलिसांनी त्यांच्यावर ट्रेसपासिंगची गुन्हा दर्ज केलेला आहे. आणि हा जे आहे हेमंत पवार त्यांच्या बॅकग्राऊंड असं आहे की याच्या अगोदरी पण जे आहे त्यांनी असंच केलं होतं. जेव्हा सह्याद्रीमध्ये काहीतरी मीटिंग असायची तेव्हा तो आतमध्ये जायचा आणि त्यांच्या बॅकग्राऊंडच असं आहे की याच्या अगोदरी पण जे आहे ते मंत्रालयात असंच घुसलेला होता. आता जे आहे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्यांना अरेस्ट केलेला आहे. बरं प्रतिमा, खूप खूप धन्यवाद. आपण या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल. आपण पाहतो आहोत हेमंत पवार असं अटक केलेल्या या व्यक्तीचं नाव आहे. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेत ढिसाळपणा झाल्याचा प्रकार समोर आलेला होता. हेमंत पवार या व्यक्तीनं सुरक्षा कड तोडून तो अमित शहा यांच्या कॉन्वॉयच्या आसपास आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरामध्ये घुटमळत होता. पोलिसांना हा सगळा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी या व्यक्तीकडे विचारणा केली, चौकशी केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आलाय. 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या